शरीरात उष्णता का वाढते? 10 मोठी कारणे आणि लगेच करा हे उपाय. नमस्कार मित्रांनो, आजकाल खूप लोकांना एक समस्या जाणवते. शरीरात खूप उष्णता जाणवते, जसे की तोंडात वारंवार अल्सर होणे, हातपाय जळजळ होणे, डोळ्यात जळजळ होणे, लघवी करताना जळजळ, त्वचेवर पुरळ किंवा पिंपल्स. काही लोकांना तर असे वाटते की शरीर सतत गरम आहे. पण प्रश्न असा आहे की उष्णता नेमकी का वाढते आणि ती कशी कमी करायची? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शरीरातील उष्णतेची 10 महत्वाची कारणे आणि ती कमी करण्यासाठी सोपे आणि नैसर्गिक उपाय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शरीरातील उष्णतेची लक्षणे. शरीरातील उष्णता वाढली की शरीर काही सिग्नल देते. ही लक्षणं वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये थोडी वेगळी दिसू शकतात. खालील प्रमुख लक्षणे पाहूया. तोंडात वारंवार छाले येणं शरीरातील उष्णतेचे हे सर्वात सामान्य लक्षण आहे. ओठांच्या आत किंवा जिभेवर छोटे छाले येतात. खाणेपिणे करताना जळजळ होते. तिखट पदार्थ खाल्ले की त्रास वाढतो. हे सहसा उष्णता वाढणे किंवा पचन बिघडणे यामुळे होते. हातपाय जळजळ होणे. काही लोकांना विशेषतः रात्री तळहात आणि तळपाय गरम वाटते. जळजळ किंवा आग लागल्यासारखे वाटते. हे लक्षण उष्णता, व्हिटॅमिन B12 कमतरता किंवा नसांवर ताण यामुळे दिसू शकते. लघवी करताना जळजळ. शरीरातील उष्णता वाढली की लघवीचा रंग पिवळा किंवा गडद होतो. लघवी करताना जळजळ होते. लघवी कमी प्रमाणात होते. हे सहसा पाणी कमी पिल्यामुळे होते. जास्त घाम येणे. उष्णता वाढल्यावर शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी जास्त घाम तयार करते. घाम जास्त येतो, शरीर गरम वाटते. थोडे काम केले तरी घाम येतो. त्वचेवर पुरळ किंवा पिंपल्स. शरीरातील उष्णता वाढली की चेहऱ्यावर पिंपल्स वाढतात. शरीरावर छोटे लाल पुरळ येऊ शकतात. त्वचेत खाज किंवा जळजळ होते. डोळ्यात जळजळ किंवा लालसरपणा. उष्णतेमुळे डोळे लाल होणे, जळजळ होणे, कोरडेपणा जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. सतत तहान लागणे. शरीर गरम झाल्यावर वारंवार पाणी प्यायची इच्छा होणे. तोंड कोरडे पडते. हे डिहायड्रेशनचे लक्षण असू शकते. पोटात जळजळ, ऍसिडिटी. उष्णता वाढली की ऍसिडिटी वाढते. छातीत जळजळ, आंबट ढेकर असे त्रास वाढू शकतात. थकवा आणि चिडचिड. शरीर गरम झाल्यावर लवकर थकवा येतो, चिडचिड वाढते, कामात लक्ष लागत नाही. महत्वाची गोष्ट, जर ही लक्षणं वारंवार दिसत असतील तर त्यामागे पचनाचे विकार, हार्मोनल बदल, व्हिटॅमिन कमतरता, इन्फेक्शन असे इतर कारणही असू शकतात. अशा वेळी योग्य तपासणी आणि उपचार घेणे आवश्यक असते. शरीरातील उष्णतेची कारणे. शरीरातील उष्णता वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जीवनशैली, आहार, पचनाची समस्या किंवा हार्मोनल बदल यामुळे हा त्रास होऊ शकतो. चला ही कारणे सोप्या भाषेत समजून घेऊया. पाणी कमी पिणे. डिहायड्रेशन. दिवसभर पुरेसे पाणी न पिल्यास शरीर डिहायड्रेट होतं. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. शरीराचे तापमान वाढते. लघवी गडद पिवळी होते आणि जळजळ होऊ शकते. म्हणून दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. जास्त तिखट आणि मसालेदार अन्न. खूप तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते. उदाहरणार्थ फास्ट फूड, जास्त मिरची असलेले पदार्थ, तळलेले पदार्थ. हे पदार्थ पचनावर ताण आणतात आणि शरीरात उष्णता निर्माण करतात. जास्त चहा आणि कॉफी. दिवसभरात खूप वेळा चहा किंवा कॉफी पिणे ही उष्णतेचे कारण ठरू शकते, कारण त्यात कॅफीन असते जे शरीराचे तापमान वाढवते, डिहायड्रेशन वाढवू शकते. पोटाचे विकार, ऍसिडिटी, गॅस, कॉन्स्टिपेशन. पचन व्यवस्थित नसल्यास शरीरात उष्णता वाढू शकते, जसे की ऍसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता. पोट नीट साफ न झाल्यास शरीरात टॉक्झिन्स वाढतात आणि उष्णता जाणवते. कमी झोप. दररोज पुरेशी झोप न घेतल्यास शरीराचे हार्मोनल संतुलन बिघडते. त्यामुळे शरीरात उष्णता, थकवा, चिडचिड असे त्रास दिसू शकतात. जास्त तणाव, स्ट्रेस. तणाव वाढल्यामुळे शरीरात कॉर्टिसॉल हार्मोन वाढतो. यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते. हृदयाची धडधड वाढते. घाम जास्त येतो. उन्हात जास्त वेळ राहणे. खूप वेळ उन्हात काम केल्यास किंवा बाहेर राहिल्यास शरीर गरम होते, विशेषतः उन्हाळ्यात. शारीरिक काम करणाऱ्या लोकांमध्ये उष्णतेचा त्रास जास्त दिसतो. हार्मोनल बदल. विशेषतः महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे उष्णता जाणवू शकते. उदाहरणार्थ पाळीच्या आधी, गर्भधारणेनंतर, मेनोपॉजच्या काळात. काही औषधांचे साइड इफेक्ट. काही औषधे घेतल्यामुळे शरीर गरम वाटू शकते. उदाहरणार्थ काही पेन किलर्स, स्टिरॉइड्स, काही हार्मोनल औषधे. जीवनसत्वांची कमतरता. शरीरात काही जीवनसत्वांची कमतरता असल्यासही उष्णतेसारखी लक्षणं दिसू शकतात. विशेषतः व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D यांची कमतरता असल्यास हातपाय जळजळ किंवा गरम वाटू शकते.
महत्वाची गोष्ट, जर शरीरातील उष्णतेचा त्रास सतत होत असेल तर योग्य आहार, जीवनशैली बदल आणि आवश्यक तपासण्या करणे गरजेचे आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय. शरीरातील उष्णता वाढल्यावर योग्य आहार, पाणी आणि जीवनशैलीत काही छोटे बदल केल्यास हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. खाली काही सोपे आणि प्रभावी उपाय दिले आहेत. भरपूर पाणी पिणे. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि महत्वाचा उपाय म्हणजे पुरेसे पाणी पिणे. दिवसाला किमान 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी पिणे फायदेशीर. पाणी कमी पिल्यास शरीर गरम होते आणि लघवीत जळजळ होऊ शकते. नारळ पाणी प्यावे. नारळ पाणी हे शरीरासाठी नैसर्गिक कूलंट आहे. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवते, उष्णता कमी करण्यास मदत करते, थकवा आणि डिहायड्रेशन कमी करते. आठवड्यातून 3 ते 4 वेळा नारळ पाणी घेणे फायदेशीर असते. ताक पिण्याची सवय लावावी. ताक हे पचन सुधारण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास ताक पिणे, त्यात थोडे जिरे किंवा मीठ घातल्यास पचन अधिक सुधारते. थंड गुणधर्म असलेले पदार्थ खावे. काही पदार्थ शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात, जसे की काकडी, कलिंगड, खरबूज, दही, नारळ पाणी. हे पदार्थ शरीर थंड आणि हायड्रेट ठेवतात. तिखट आणि तेलकट पदार्थ कमी करावे. खूप तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ शरीरातील उष्णता वाढवू शकतात, म्हणून फास्ट फूड, जास्त मिरची, तळलेले पदार्थ हे पदार्थ शक्यतो कमी खावेत. चहा आणि कॉफी कमी करावी. दिवसातून खूप वेळा चहा किंवा कॉफी घेतल्यानं शरीर गरम होऊ शकते. दिवसाला 1 ते 2 वेळा मर्यादित ठेवावे. जास्त कॅफीन शरीरातील पाणी कमी करते. पुरेशी झोप घ्यावी. दररोज 7 ते 8 तास झोप घेणे खूप महत्वाचे आहे. योग्य झोपेमुळे शरीराचे तापमान संतुलित राहते, हार्मोनल बॅलन्स सुधारतो. उन्हात जास्त वेळ राहणे टाळावे. खूप वेळ उन्हात राहिल्यास शरीराचे तापमान वाढते, म्हणून शक्यतो दुपारी उन्हात जाणे टाळावे. बाहेर जाताना टोपी किंवा स्कार्फ वापरावा. तणाव कमी करणे. तणाव वाढल्यावर शरीरात उष्णता वाढू शकते. तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान, नियमित व्यायाम हे खूप उपयोगी ठरते. कोकम सरबत शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी नक्कीच पिऊ शकतात. कोकम सरबत का फायदेशीर आहे? शरीर थंड ठेवते. कोकम मध्ये नैसर्गिक कुलिंग गुणधर्म आहेत, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. पचन सुधारते. कोकम पोटातील ऍसिडिटी, गॅस आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. डिहायड्रेशन टाळते. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी कमी होते. कोकम सरबत पिल्यानं शरीर हायड्रेट राहते. तोंडातील उष्णता कमी करते. तोंडात छाले येणं, जळजळ होणं अशा त्रासात कोकम सरबत उपयुक्त ठरते. कसे घ्यावे? दिवसातून 1 ग्लास कोकम सरबत घेऊ शकता. शक्यतो दुपारी किंवा उन्हातून आल्यावर घ्यावे. खूप जास्त साखर टाकू नये. उष्णता कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय खूप उपयोगी ठरतात. हे उपाय आहारात थोडे बदल करून सहज करता येतात. धने पाणी. धने शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात. कसे घ्यावे? 1 चमचा धने रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी गाळून प्या. यामुळे शरीरातील उष्णता, ऍसिडिटी आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. गुळाचे पाणी. गुळामध्ये नैसर्गिक खनिजे असतात, जे शरीर थंड ठेवतात. कसे घ्यावे? 1 ग्लास पाण्यामध्ये थोडा गुळ मिसळून प्या. यामुळे थकवा आणि उष्णता कमी होते. बडीशोप पाणी. बडीशोप पचन सुधारते आणि शरीर थंड ठेवते. कसे घ्यावे? 1 चमचा बडीशेप पाण्यात उकळा. थंड झाल्यावर ते पाणी प्या. हे पोटातील जळजळ आणि उष्णता कमी करण्यास मदत करते. गुलकंद. गुलकंद हा नैसर्गिक कुलिंग फूड मानला जातो. रोज 1 ते 2 चमचे गुलकंद दूध किंवा पाण्यासोबत घेऊ शकता. यामुळे शरीर थंड राहते आणि बद्धकोष्ठता कमी होते. काकडी आणि कलिंगड. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. शरीर हायड्रेट राहते, उष्णता कमी होते, त्वचेसाठीही फायदेशीर आहे. तुळशीचे पाणी. तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. 4 ते 5 तुळशीची पानं पाण्यात उकळवा. थंड झाल्यावर हे पाणी पिऊन घ्या. यामुळे शरीरातील उष्णता आणि थकवा कमी होतो. पायांना थंड पाण्याने धुणे. काही लोकांना हातपाय खूप गरम होतात. रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याने हातपाय धुणे. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि झोपही चांगली लागते. जर शरीरातील उष्णतेसोबत सतत तोंडात छाले, लघवीत जळजळ, त्वचेवर पुरळ असे त्रास होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शरीरातील उष्णता वाढवणारे 10 पदार्थ. काही पदार्थ असे असतात की त्यांचे सेवन जास्त प्रमाणात केले तर शरीरातील उष्णता वाढू शकते. विशेषतः उन्हाळ्यात किंवा ज्यांना आधीपासून उष्णतेचा त्रास आहे त्यांनी हे पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत.
खूप तिखट पदार्थ, जास्त मिरची असलेले पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात. उदाहरणार्थ खूप तिखट भाजी, मसालेदार ग्रेव्ही, तिखट स्नॅक्स यामुळे ऍसिडिटी आणि तोंडात छाले आणि जळजळ होऊ शकते. तळलेले पदार्थ पचायला जड असतात आणि शरीरात उष्णता वाढवू शकतात. भजी, समोसा, वडे, पकोडे हे पदार्थ जास्त खाल्ल्यास गॅस आणि ऍसिडिटी वाढू शकते. फास्ट फूड मध्ये जास्त तेल, मीठ आणि मसाले असतात. पिझ्झा, बर्गर, नूडल्स हे पदार्थ शरीराचे पचन बिघडवतात आणि उष्णता वाढवतात. जास्त चहा आणि कॉफी मध्ये कॅफीन असते. जास्त प्रमाणात घेतल्यास शरीर गरम वाटते, डिहायड्रेशन होऊ शकते, झोपेवर परिणाम होतो. मद्यपान, अल्कोहोल शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते आणि शरीराचे तापमान वाढवू शकते. लसूण आणि आले औषधी गुणधर्म असले तरी जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात उष्णता वाढू शकते. मांसाहार जास्त प्रमाणात घेणे, विशेषतः मटण, चिकन, अंडी हे पदार्थ जास्त प्रमाणात घेतल्यास काही लोकांमध्ये उष्णता वाढू शकते. ड्रायफ्रुट्स पौष्टिक असले तरी ते गरम असतात. उदाहरणार्थ बदाम, काजू, अक्रोड, म्हणून ते मर्यादित प्रमाणात घ्यावेत. साखर आणि गोड पदार्थ जास्त खाणे, खूप गोड पदार्थ खाल्ल्यानं शरीरात उष्णता वाढू शकते, वजन वाढते, पचनावर परिणाम होतो. जंक फूड आणि पॅकेज्ड फूड मध्ये प्रिझर्वेटिव्ह, जास्त मीठ, जास्त तेल असते, ज्यामुळे शरीरावर ताण येतो आणि उष्णता वाढू शकते. हे पदार्थ पूर्णपणे टाळण्याची गरज नाही, पण मर्यादित प्रमाणात घेणे महत्वाचे आहे. जर तुम्हाला वारंवार तोंडात छाले म्हणजेच अल्सर, हातपाय जळजळ, लघवीत जळजळ, त्वचेवर पुरळ असे त्रास होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, आज आपण शरीरातील उष्णतेबद्दल खूप महत्वाची माहिती जाणून घेतली. शरीरातील उष्णतेची लक्षणं कोणती असतात, ती का वाढते, कोणते पदार्थ उष्णता वाढवतात आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय. जर तुम्हाला तोंडात वारंवार छाले येत असतील, हातपाय जळजळ होत असतील, लघवी करताना जळजळ होत असेल तर किंवा शरीरात सतत गरम वाटत असेल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, योग्य जीवनशैली आणि योग्य उपचार घेतल्यास हा त्रास नक्की कमी होऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आरोग्य विषयक अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.